हॅलो एव्हरीवन. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण संध्याकाळपासून करतोय आणि आज आहे राजचा बर्थडे. तर त्यासाठीच आपल्याकडे काही पाहुणे जमलेले आहेत बरं का. तर ताई आलेली, ताईच्या मुली आणि जावई आले दिल्लीवरून. आणि दिल्लीवरून येताना त्यांनी त्यांच्या सासऱ्यांसाठी म्हणजे आहोंसाठी गिफ्ट घेऊन आलेत ते. तर ते देण्यासाठीच ते आलेले होते आणि नेमका राजचा बर्थडे होता. म्हटलं चला आपण त्यातल्या त्यात छोटंसं सेलिब्रेशन करून टाकूया म्हटलं. आणि आत्ता इकडे म्हणाल ना, तर हा छोटा जो आहे ना, तो आमचा शेजारी बरं का, मितेश. बऱ्याच वेळा तुम्ही ब्लॉगमध्ये त्याला बघितलेला आहे. तर त्याचा याच्या दिवशी बर्थडे असतो. आणि मग काय, आमचे जे शेजारी आहेत ना, तर कसं असं ना की चांगले शेजारी लाभायला सुद्धा भाग्य लागतं बरं का. आणि ते खूप चांगले आहेत, मनमिळाऊ आहेत, सगळ्यांशी आदराने वागणारे आहेत आणि या सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करणारे आहेत. तर चला, वयाने लहान असले तरी पण खूप समजूतदार आहेत आणि त्यामुळेच ते म्हटले की चला आपण एकत्र बर्थडे सेलिब्रेट करूया. मी सोबत राजचाही बर्थडे आहे, तर मग त्यांच्या घरात छोटासा बर्थडे सेलिब्रेशन केलं आणि तिकडेच मग राजला ओवाळलं वगैरे आणि औक्षण केलं. त्यानंतर मग आमचं फोटोशूट वगैरे झालं. मग थोडा थोडा नाश्ता झाला त्यांच्याकडे पण. आणि मी पण इकडे आता स्वयंपाकाचा घाट घातलाय. Happy birthday to you. Happy birthday, dear Aditesh. Happy birthday. आणि इकडे आता माझ्या स्वयंपाकाची पण तयारी चाललेली होती. मग अहो म्हटले की मी फोडणी देतो. तर आमच्याकडे की नाही चिकन पुलावचा बेत होता. तर मग काही मोठ्या पातेल्यातच मी इकडे करणार होते, कारण म्हटलं कुकरमध्ये मावणार नाही आणि जास्त जण होतो. तर एक 12-13 जणांचं होतं आमचं, सगळेजण मिळून. त्यामुळे म्हटलं चला मोठ्या पातेल्यातच करूया. आणि त्यानंतर चिकनचा रसा आणि पोळ्या असा काही बेत होता आमचा. तर पटकन असं काळं वाटण तयार केलं आणि त्यानंतर मग त्यामध्येच फोडणी देणार होतो आणि मस्त असा पुलाव करणार होतो. तर अहो म्हटले की मी फोडणी देणार आहे. मग त्यांचं चाललं होतं आणि ते असले किचनमध्ये की एवढा पसार आणि एवढा राडा होणारच आहे. परत मग हे दे ते दे सगळं हाताशी लागतं त्यांना आणि फोडणी फक्त ते देणार असतात. मग काही एकदाच त्यांचं झालं फोडणी वगैरे देऊन. आणि आता एका बाजूला चिकन पुलाव होत होता आणि म्हटलं चला पटकन एका बाजूला आपण चपात्या करून घेऊया. आणि ताई आणि मी आता दोघींनी मिळून मग इकडे पोळ्या वगैरे करायला घेतल्या. आणि त्यानंतर म्हटलं पटकन मग जेवायला बसवता येईल. पण म्हटलं जेवणाच्या आधी आपण केक कटिंग करूया. थोडंसं लेटच आम्ही करणार होतो, त्यामुळे मग म्हटलं चाललं होतं आमचं सावकाश. आणि थोडंसं लेटच आमचा प्लॅन ठरलेला होता, त्यामुळे थोडा उशीर पण झाला. मग इकडे पोळ्या वगैरे केल्या आणि केक आणला. तर मी त्यासाठी पण आम्ही केक आणला होता, म्हटलं त्यालाही बरं वाटेल. मग काही इकडे आता राजला पण औक्षण वगैरे करून घेतलं. आणि आमची इकडे बसलेली छोटीशी नात बरं का, तिला सगळंच करायचं असायचं. ती म्हणायची मलाही ओवाळा, मलाही औक्षण करा. खूप बोलकी बरं का ती. तर इकडे चाललं होतं आमचं आता बऱ्याच वेळा की नाही आम्हीच असतो 4 जणांनी असं छोटंसं आम्ही सेलिब्रेशन करतो आणि त्यानंतर मग हॉटेलला वगैरे जेवायला जातो. पण ह्या वर्षी की नाही इतकी मजा आली ना, खूप छान सगळेजण होते आणि एकत्र सेलिब्रेशन केलेलं, एकत्र सेलिब्रेट केलेलं. खूप छान वाटतं, सगळे एकत्र जमतात. आणि राजलाही छान वाटलं की सगळे आले त्याच्या बर्थडेला. तर म्हटलं चला आजचा दिवस मस्त असा त्याचा गेलेला आहे. आणि सगळ्यांनी त्याला भरभरून असे आशीर्वाद दिलेला आहे, शुभेच्छा दिलेल्या आहे वाढदिवसाच्या. इकडे आता बर्थडे मस्त सेलिब्रेट झालेला आहे. आणि त्यानंतर मग फोटोशूट वगैरे केलं. मामाने जे काही गिफ्ट वगैरे आणलं होतं राजसाठी ते त्याला दिलं. मस्त फोटोशूट केलं आणि त्यानंतर मी इकडे चालले होते यांच्या गप्पा गोष्टी. तर इकडे बघताय का तुम्ही, तर आमची नात आणि आमच्या बाबांची पणती मस्त त्यांना नाचून दाखवत होती. आणि ते जसे काही स्टेप करत होते ना, तशीच ती करायला बघत होती. खूप अशी ऍक्टिव्ह आहे, पटकन कुठलीही गोष्ट कॅच करते. आणि बाबा आणि पणतीचं हा डान्स अगदी मस्त चाललेला होता. बऱ्याच वेळ ती त्यांना डान्स करून दाखवत होती. त्यानंतर म्हटलं चला आता जेवणाची ताटं वगैरे करूया. म्हटलं सुरू केला नाही तर यांची मस्ती चाललेली होती. तर म्हटलं पटापट आता इकडे ताटं करून घेऊया. आणि सगळे जेंट्सला आम्ही डायनिंगवर बसवलं आणि आम्ही इकडेच बसणार होतो. म्हटलं मग सगळं हाताशी असलं ना की पटकन असं वाढायला होतं. मग सगळं खालीच उतरून घेतलं आणि पटापट असे ताटं केले. आता बऱ्याच दिवसानंतर आम्ही एकत्र जमलो होतो.
आता मागे लग्नाच्या वेळी आम्ही एकत्र जमलो होतो, पण आम्ही तिकडे आई-बाबांकडे होतो आणि आता झालं असं ना, की बाबा आणि भाऊ सुद्धा इकडेच असतात. त्यामुळे तिकडे की नाही आई गेल्यापासून आम्ही काही जास्त जात नाही. तर आता ताईच्या मुलीचं लग्न होतं म्हणून आम्ही जमलो होतो. पण ते एकत्र येणं ना, एकत्र आल्यासारखं वाटत नव्हतं. कारण घरचं जेवण नाही, घरात आईची उणीव भासत होती आम्हाला आणि सगळ्या जुन्या आठवणी. त्यामुळे एकत्र येऊन सुद्धा एकत्र न आल्यासारखं थोडंसं आम्हाला वाटलं आणि जेवण सुद्धा आम्ही बऱ्याच वेळा म्हणजे नाश्ता वगैरे बाहेरच करत होतो. बाकी तर लग्नाचं जेवण होतंच. आणि आज सगळे एकत्र आम्ही आलो ना, तर खूप छान वाटलं. एकत्र वेळ घालवला, एकत्र गप्पा गोष्टी झाल्या आणि आता म्हटलं चला मस्त असा जेवणाचा प्लॅन झाला होता. त्यामुळे बराच वेळ आम्ही एकत्र घालवला आणि खूप छान वाटलं. आणि बघा एका सिटीत जरी आपण राहत असलो ना, तर प्रत्येकाची वेगवेगळी कामं, वेगवेगळ्या गोष्टी, सगळं घरातलं हँडल करणं, मुलांची शाळा, कॉलेज यामुळे की नाही जमत एकत्र यायला. आणि कधीतरी असा वेळ मिळाला ना, तर आम्ही अजिबात संधी सोडत नाही. आणि कसं आहे ना, की आमचा गोतावळा सुद्धा खूप कमी आहे बरं का. त्यामुळे आम्हाला जास्त कुणाकडे जाता येत नाही किंवा कुणाकडे जास्त वेळ आम्हाला असं म्हणजे एकत्र येता येत नाही. कारण वडिलांना भाऊ नसल्यामुळे काका पण आम्हाला नाही येत. आईला बहीण नसल्यामुळे आम्हाला मावश्या पण नाही येत. मग आम्हीच आमचा गोतावळा आहे असं समजा तुम्ही. तर आम्ही चौघी बहिणी आणि आमचा भाऊ. तर आम्हीच एकमेकांसाठी आहोत. म्हणून जेवढा वेळ असेल ना, तेवढा वेळ आम्ही एकत्र साजरा करतो किंवा एकत्र घालवतो. या सगळ्या गोष्टी होत असतात. आणि तुम्हाला सांगते एकत्र राहण्याचे फायदेच आहेत बरं का, तोटे तर अजिबात नाहीयेत. त्यामुळे की नाही असं नाही की आमच्यात मतभेद होत नाहीत किंवा काही गोष्टी आम्हाला पटत नाही एकमेकांच्या, होत असतात. पण आम्ही त्या खूप चांगल्या प्रकारे हँडल करतो आणि आता वडील आमचे थकलेले आहेत. त्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम असू दे, कुणालाही काही अडचण येऊ दे, तर आम्ही एकमेकांशी बोलतो, एकमेकांना सांगतो आणि खूप चांगल्या प्रकारे त्या गोष्टींवर मार्ग काढतो आणि एकमेकांची साथ आम्ही अशाच कायम देत राहणार आहेत. बऱ्याच वेळा अशी प्रचिती आलेली आहे, की आपण एकत्र आहोत म्हणून बऱ्याच गोष्टींवर आपण मार्ग काढलेले आहेत आणि बऱ्याच गोष्टी आपल्या चांगल्या प्रकारे यशस्वी मार्गी लागलेल्या आहेत. ह्या बऱ्याच वेळा अशा गोष्टींची आम्हाला प्रचिती आलेली आहेत. म्हणजे ते कुठलीही गोष्ट असू दे, अगदी छोट्यातली छोटी किंवा मोठ्यातलं मोठं संकट येऊ दे, पण आम्ही एकत्र विचार-विनिमय करून आणि एकमेकांचे सल्ले घेऊन ज्या गोष्टी आम्ही करतो ना, त्यामुळे कदाचित आमचं कुठलाही प्रॉब्लेम पटकन असा सॉल्व्ह होतो आणि मला तुम्हाला जाताना तेच म्हणायचंय, तुम्ही जर का एकीचं बळ ही गोष्ट ऐकली असेल ना, तर नक्कीच तुम्हाला या गोष्टींचं सगळं मी जे सांगते ना, ते लक्षात येत असेल. या सगळ्या गोष्टी की नाही आई-वडिलांनी आम्हाला संस्कार दिले, त्यामुळे शक्य झालेले आहेत आणि कायम आम्ही त्यांच्या ऋणी राहणार आहोत आणि कायम आम्ही एकत्र राहू अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करू आणि हे छान असं सेलिब्रेशन आजच्या दिवसाचं पार पडलेलं आहे. तर इकडे आता जेवणाची गडबड चाललेलीच आहे. तर माणसांना आधी वाढून देऊया म्हटलं तिकडे आणि ही जी आमची नात आहे ना, तिचं एकच गोंधळ चाललेला होता. तिला व्हेज पण पाहिजे, नॉन-व्हेज पण पाहिजे, तिला बटाट्याची भाजी, पनीर दिसत होती. ह्या सगळ्या गोष्टी ती बोलत होती आणि इकडे आता तुम्हाला तर मी व्हॉईस ओव्हर करते त्यामुळे माझाच आवाज येतोय. पण तिचं इतकं बळबळ चाललेली होती ना, तर कायच सांगू तुम्हाला. तिचे बोबडे बोल कधीतरी तुम्हाला ऐकवेल मी शॉर्ट्समध्ये वगैरे आणि खूप गप्पा मारते. तिला खूप जास्त प्रश्न पडतात. इकडे आता यांचं जेवणं चाललेली होती आणि सगळं आटोपलं. त्यानंतर मग आता निघाले आपापल्या घरी. तर दुसऱ्या दिवशी शाळा कॉलेज सगळ्यांचे असतात त्यामुळे मग लागलीच घरी निघाले. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि थोडा पण आवडला असेल तर जाता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय.